आता प्रसंगाकडे आपण आपल्या येऊया की गीताजी अध्याय नंबर 7च्या आणि श्लोक नंबर 18मध्ये गीता ज्ञानदाता, त्याची साधना, त्याच्या भक्तीला, त्याच्या गतीला म्हणजे ओम नामाने होणारी त्याची जी परमगती आहे ती सुद्धा अनुत्तम आहे. कारण जन्म मृत्यू ना साधकाचे समाप्त होतात ना त्याचे होतात. गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक 23मध्ये म्हटले की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मला मिळवण्याचा 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे, नथिंग एल्स. ओम तर ब्रह्मच अक्षर पुरुषाचा, तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, कोड वर्ड आहेत. हा दास जाणतो, त्या व्यतिरिक्त कोणी नाही जाणत या पृथ्वीवर. किंवा कोणी माझ्याकडून प्राप्त करून स्वतःच गुरु बनवून बसेल तर तो महाअपराधी आहे परमात्म्याचा, आणि त्यांना बुडवेल जे त्याच्याकडून उपदेश प्राप्त करून घेतील, कारण तो अधिकारी नाहीये. तर इथे त्या परमात्म्याला मिळवण्याची 3 मंत्रांची मजुरी आहे आणि त्याने तो भगवान प्राप्त होईल. तर गीताजी अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 3 मध्ये म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे, ज्याला ओळखल्यानंतर, जाणल्यानंतर या संसारातील कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत, केवळ जरा म्हणजे म्हातारपणापासून आणि मरण म्हणजे मृत्यूपासून सुटण्याचा प्रयत्न करतो. तो त्या परमपदाला मिळवण्याचा प्रयत्न करतो. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय, जिथे गेल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून कधी जन्ममृत्यूमध्ये नाही येत. आणि हे स्वतः पण म्हणतो की केवळ त्याचीच भक्ती करा, नथिंग एल्स. मी त्यालाच शरण आहे, त्याचीच भक्ती करा. त्या परमेश्वराकडून सर्व ब्रह्मांडांची रचना झाली आहे. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 व 7 मध्ये म्हणतो, माझी भक्ती कर, मलाच प्राप्त करशील. युद्ध पण करावे लागेल, इथे शांती नाहीये. गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की जर तुला परमशांती प्राप्त करायची असेल तर त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू सनातन परमधामाला जाशील, जिथे गेल्यावर मग परत परतून कधी नाही येणार. तर या गीताजी अध्याय नंबर 7 अध्याय 7च्या श्लोक नंबर 18 मध्ये म्हटलंय की हे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार, चांगले आत्मा आहेत, परमात्म्यासाठी जीवन वाहून घेतले आहे. परंतु हे युक्तात्मा आस्थितः माम एवं अनुत्तमाम गतिम, हे माझ्या अनुत्तम गतीत वाईट साधनेमध्ये आस्थित राहिले. आणि मग 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात स्पष्ट केले की बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांच्या शेवटी हे ज्ञानवान ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी माझी भक्ती करतात, नाहीतर इतर पूजांमध्येच गुंतलेले राहतात. आणि वासुदेवः सर्वमितीस महात्मा सुदुर्लभः. आज दिवसाच्या सत्संगात पण तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर केली होती पुण्यात्म्यांनो. हे तर राहून राहून पाठ करावे लागेल हजारो वेळा तुम्हाला, तेव्हा सेट होईल. आपल्याला हे अज्ञान ऐकून 1000 वर्ष, लाखो वर्ष उलटून गेली, आणि जेव्हा जन्म झाला तेव्हापासून त्याच जुन्या पुराण्या गोष्टी आपण ऐकत आलोत आणि आमच्या डोक्यात पक्के बसले की ब्रह्मा विष्णू महेश फायनल गॉड आहेत. आता परत परत हे ऐकू सत्य, तर आपल्या हृदयात हे सत्य पटेल, खरंच भगवान तर हा आहे, हा आहे. आता 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटलंय, बहुनाम जन्मनामंते ज्ञानी ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांनंतर कोणत्या शेवटच्या जन्मात कोणता पुण्यात्मा ज्ञानी आत्मा माझी भक्ती करतात, नाहीतर इतर साधनांमध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालवतात. मग त्याच्या दुसऱ्या ओळीत 19व्या श्लोकात 7व्या अध्यायाच्या म्हटलंय की वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. हे सांगणारा वासुदेव म्हणजे कुळाचा मालक, सगळ्यांवर ज्याचा अधिकार आहे, पूर्ण परमात्मा, कंप्लीट गॉड. तो सच्चिदानंद घनब्रह्मच सर्व काही आहे. वासुदेव म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म समजा, तर ज्याची सगळ्यांवर प्रभुता आहे. श्रीकृष्ण वासुदेव नाही, श्री विष्णूजी वासुदेव नाही. वासुदेव म्हणजे सर्वात वर ज्या भगवानाचा कंट्रोल आहे, सगळ्यांचा मालक आहे. ब्रह्मा विष्णू महेश रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी केवळ एका ब्रह्मांडात एक एक विभागाचे मंत्री आहेत. हे कंप्लीट गॉड नाहीयेत, वासुदेव नाहीयेत. यांचा पिता केवळ एक ब्रह्मांडात आणि केवळ 21 ब्रह्मांडात असाच एका मुख्य मंत्र्यांचा रोल करतो. हे कंप्लीट गॉड नाहीयेत, हा वासुदेव नाहीये. अक्षर पुरुष जो गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 व 17 मध्ये सांगितलं, हे 3 पुरुष सांगितलेत, अक्षर पुरुष, क्षरपुरुष, आणि त्यांच्यापेक्षा वेगळा 17व्या श्लोकात सांगितलं की उत्तम पुरुष तो अन्य, हा तो परमक्षर ब्रह्म आहे. तो अक्षर पुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा कंप्लीट गॉड नाहीये, ओव्हरऑल कंट्रोलर नाहीये, सगळ्यात वर हा वासुदेव नाहीये. आणि परमक्षर ब्रह्म हा आहे तो वासुदेव, हा आहे तो कंप्लीट गॉड कबीर देव. हेच पापनाशक आहेत, हेच पूर्ण मोक्षदायक आहेत. त्यांचे स्थान जे सतलोक आहे ते शाश्वत स्थान आहे.
आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.